नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना बँकांच्या माध्यमातून पीक कर्ज उपलब्ध न करून दिल्यामुळे साहजिकच शेतकरी खासगी सावकाराच्या जाळ्यात अडकतात आणि अशाच या खासगी सावकारांच्या जाळ्यात अडकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट समोर आलेला आहे। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये बँकांच्या माध्यमातून विविध कारणास्तव सिबिल स्कोअर असेल, जुनी पीक कर्ज सेटलमेंट केलेली काही शेतकरी असतील किंवा इतरही काही कारणं असतील, अशी कारणं सांगून पीक कर्ज उपलब्ध करून दिली जात नाहीत आणि अशी पीक कर्ज उपलब्ध न झाल्यामुळेच शेतकरी साहजिकच खासगी सावकाराकडे वळतात। खासगी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याजदर घेतल्या जातात, जमिनी लुटल्या जातात किंवा त्यांच्या दबावामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या देखील करावी लागते। राज्यामध्ये होणाऱ्या आत्महत्येमध्ये खासगी सावकाराच्या दबावामुळे झालेल्या आत्महत्येचा आकडा देखील खूप मोठा आहे आणि याच्या संदर्भातील मोठ्या प्रमाणात प्रकरण देखील सध्या पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात समोर आले होते। याच्यावरती बराच सारा विषय देखील चर्चेचा गेला होता आणि मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलेलं होतं की केंद्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा जे काही PSCS अर्थात जे काही प्राथमिक पदपुरवठा करणाऱ्या ज्या सोसायट्या आहेत, या सोसायट्यांचं पुनर्जीवन करण्याचा एक निर्णय घेण्यात आलेला होता। याच्या संदर्भात पदपुरवठा करण्यासाठी काही निर्णय घेण्यात आलेले होते आणि मित्रांनो, याच्यामध्ये आता शिखर बँकेच्या माध्यमातून सुद्धा एक अतिशय दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शिखर बँकेच्या माध्यमातून राज्यातील जे काही सोसायट्या आहेत, या सोसायट्यांना थेट पदपुरवठा करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 31 जिल्हा सहकारी बँका आहेत, याच्यामधल्या बहुतांश बँका या डबघाईला आलेल्या आहेत। बीड असेल, नाशिक असेल किंवा धाराशिव असेल किंवा इतर बऱ्याच साऱ्या नागपूर सारख्या, वर्धा सारख्या ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत, या सहकारी बँका आहेत, या पूर्णपणे डबघाईला आलेल्या आहेत। याच्यामधून शेतकऱ्यांना पदपुरवठा होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी खासगी बँका असतील किंवा इतर राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा इतर काही बँकांकडे दरवाजे ठोठावे लागतात। याच्यामध्ये बँक पीक कर्ज उपलब्ध करून देत नाही आणि परत हे शेतकरी सावकारी ज्या खासगी सावकारीकडे वळतात आणि याच्यामधून मोठ्या प्रमाणात त्यांना नाहक मनस्ताप असेल किंवा आर्थिक नुकसान देखील सहन करावं लागतं। मित्रांनो, अशा या शेतकऱ्यांना जर त्या गावातील सोसायटीच्या माध्यमातून जर पीक कर्ज उपलब्ध करून दिले तर शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळू शकतो, परंतु हे सर्व करण्यासाठी त्या सोसायट्यांना देखील पदपुरवठा होणं गरजेचं असतं आणि याच्यासाठी आता शिखर बँकेच्या माध्यमातून या सोसायट्यांना, ज्या सोसायट्यांची कामगिरी चांगली आहे, अशा सोसायट्यांना थेट पदपुरवठा करण्यासाठीचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि याच्याच बद्दलची माहिती विद्याधर अनास्कर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, सोसायटीच्या माध्यमातून मिळालेलं कर्ज ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून परतफेड केली जातात आणि त्यांना व्यवस्थित असं एक व्याज देखील भरायला होतं किंवा त्याच्यामध्ये जास्त मोठा तणाव शेतकऱ्यांवरती येत नाही। त्याच्या रकमा देखील जास्त असतात आणि पर्यायाने एका शेतकऱ्यांची जी काही खरीपाची असतील किंवा रब्बीच्या हंगामापूर्वीचं काही कामं असतील, ज्या गरजा असतील, त्या सुद्धा व्यवस्थितपणे पार पडतात। याच्यामुळे सोसायटीच्या माध्यमातून होणारा पदपुरवठा हा साहजिकच शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक ठरू शकतो आणि असा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला, याची आता व्यवस्थितपणे अंमलबजावणी जर केली तर साहजिकच शेतकऱ्यांना एक नक्की मोठा दिलासा हा मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।